पुण्यामध्ये भर दिवसा विचित्र अपघात घडला। सिग्नलला थांबलेल्या गाड्यांवर जाहिरात फलकाचा लोखंडी खांब कोसळून चौघांचा बळी गेला तर 8 जण जखमी झालेत। यातल्या तिघांची प्रकृती चिंताजनक आहे। रेल्वे प्रशासनाच्या हलगर्जीपणा याला कारणीभूत असून संबंधितांवर कारवाईची मागणी होती। मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख तर जखमींना 1 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे। पुण्यातला शाहीर अमर शेख चौक, वेळ दुपारी 1:55 कायम रहदारी असलेल्या या चौकामध्ये लाल सिग्नलला गाड्या थांबल्या होत्या आणि अचानक रस्त्याच्या बाजूला असलेल्या जाहिरात फलकांचे आवाढव्य लोखंडी खांब कोसळले। या खांबाखाली अनेक गाड्यांचा चक्काचूर झाला। यात शामराव कासार, राम धोत्रे आणि शिवाजी परदेशी या तिघांचा अंत झाला तर 6 ते 7 जण जखमी झाले। इसको कट करने का काम रेलवे कॉन्ट्रैक्टर के द्वारा किया जा रहा था। उसके दौरान एक होर्डिंग गिर गया जिसमें प्राथमिक जानकारी के अनुसार 3 लोग मयत एंड 4 लोग इंजर्ड है। वो ससून में दाखिल किए गए हैं। पुलिस की तरफ से ट्रैफिक को स्मूथ करने के लिए पूरा प्रयास किया गया है। थोड़ी देर में ट्रैफिक चालू हो जाएगा। मी सिग्नलला थांबलो तर काहीच कळलं नाही, कसं वरून पडलं काही तपासच नाही त्याचा। बरं, अचानक गाडीवाला ते घाली गावलं। होर्डिंग असलेली जागा रेल्वेच्या मालकीची आहे। या फलकांबाबत पालिका आणि रेल्वे प्रशासन यांच्यात वर्षानुवर्ष वाद आहे। यातून मिळणारं उत्पन्न हे वादाचं मुख्य कारण आहे। या फलकांबाबत स्थानिकांनी अनेकदा तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होतोय। होर्डिंगला पाटी महानगरपालिकेच्या परवान्याची आहे आणि परवाना असं सांगतो की सिग्नल पासून 25 मीटर लांब असलं पाहिजे। ह्यांचे या होर्डिंगवाल्यांचे करार संपले होते रेल्वेवाल्यांचे, म्हणून त्यांची ती कारवाई चालू होती। परंतु चुकीच्या पद्धतीत करत असताना ही दुर्घटना घडलेली आहे। ज्यावेळेस काम चालू होतं ते 2 पोरांनी काय केलं, आतमध्ये ते होल्डिंग कापून आतमध्ये पडलं आणि तिसरी जी होल्डिंग आहे ती डायरेक्ट बाहेर आली आणि जे सिग्नलला गाड्या थांबल्या होत्या 4 रिक्षा, 1 ॲक्टिवा आणि 1 4 व्हीलर, ते समजलं सगळा तो लोड त्याच्यावरती आला, ते डायरेक्ट यांच्या अंगावरती पडलं। या दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचं सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी सांगितलं। या सर्व घटनेची चौकशी करून जे लोक याला जबाबदार असतील, मग ते प्रशासनातले अधिकारी असतील, ज्याचं होल्डिंग आहे तो ओनर असेल, याची चौकशी करून पूर्णपणे कायदेशीर कारवाई करून त्यांना कडक शिक्षा या ठिकाणी केली जाईल। जाहिरात फलकांचा करार संपल्यामुळे ते काढण्याचं काम सुरू असतानाच ही दुर्घटना घडली। या कामामध्येही हलगर्जीपणा झाल्यानं निष्पाप नागरिकांचा बळी गेलाय। अपघातानंतर जवळ असलेला दुसरा सांगाडा काढताना अग्निशमन दलानं सावधगिरी दाखवली आणि मुख्य रस्त्यावर खांब येणार नाहीत अशा पद्धतीनं सांगाडा काढण्यात आला। मात्र हीच सावधगिरी आधी दाखवली असती तर ही दुर्घटना टाळता आली असती। अशा प्रकारचे अपघात जर पुण्यासारख्या शहरात किंबहुना कुठल्याही शहरात होत असतील तर निश्चितपणे ही गंभीर बाब आहे आणि म्हणून जे कोणी या घटनेला जबाबदार असतील त्यांच्यावरती कारवाई होण्याची अपेक्षा आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबोरसह अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे। या दुर्घटनेनंतर आता नेमकं पुण्यात रेल्वे प्रशासन आणि महापालिका प्रशासनामध्ये काय घडतंय हे जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांच्याकडून। अरुण, इतकी मोठी दुर्घटना घडली आहे, 4 जणांचे बळी गेल्यानंतर तरी महापालिका प्रशासन आणि रेल्वे प्रशासनामध्ये समन्वय साधला जातोय का, की अजूनही जाहिरातीचे हे होर्डिंग, हे फलक यासाठी जो वाद सुरू होता तो वाद सुरूच आहे? सुवर्ण, खरं तर हा असा वाद एका दिवसात मिटत नसतो। वर्षानुवर्षे महापालिका प्रशासन आणि रेल्वे प्रशासन यांच्यामध्ये वाद सुरू आहेत। अर्थात त्याची कारणं वेगवेगळी आहेत। होर्डिंगचा आकार कशा असावा, होर्डिंगची मुदत संपली आहे का, यावरून हे वाद आहेत। त्याचप्रमाणे होर्डिंगमधनं मिळणारं उत्पन्न हे देखील त्यामागचं प्रमुख कारण आहे। मात्र कालच्या घटनेचा जर प्रामुख्याने विचार केला तर या घटनेला संपूर्णपणे जबाबदार हे रेल्वे प्रशासन असल्याचं वेगवेगळ्या माध्यमातून समोर आलेलं आहे। रेल्वे प्रशासनानं सुरुवातीला प्रयत्न केला की जो कोणी होर्डिंग धारक आहे, म्हणजे जाहिरात फलकाची एजन्सी आहे, त्यांच्यावरती ढकलण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी देखील स्पष्ट केलं की मी स्वतः हे होर्डिंग काढून घ्यायला तयार होतो। मात्र रेल्वे प्रशासनानं ते काढू दिलं नाही आणि आता ते स्वतः हे होर्डिंग काढत असताना ते कोसळलं। तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती काल गुन्हे देखील दाखल झाले। जो ठेकेदार आणि त्याचे कामगार
हे होर्डिंग काढत होते त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले आणि याशिवाय रेल्वेचे जे कर्मचारी या घटनेला जबाबदार आहेत ज्यांनी याकडे दुर्लक्ष केलं त्यांच्यावरती देखील गुन्हे दाखल झालेत आणि आजची ताजी माहिती अशी आहे की रेल्वेच्या 2 कर्मचाऱ्यांना पोलिसांनी अटक केलेली आहे। इंजिनिअरिंग विभागाशी संबंधित हे दोन्ही कर्मचारी आहेत आणि त्यांच्या देखरेखीखाली त्यांच्या निरीक्षणाखाली हे काम होणं अपेक्षित होतं, त्यात त्यांनी हलगर्जीपणा केला आणि म्हणून ही दुर्घटना घडली ज्यात 4 लोकांचे बळी नाहक गेले आणि म्हणून त्यांना जबाबदार धरत त्यांना अटक केली। इतरांचा शोध जो आहे तो पोलिसांकडून सुरू आहे। संबंधित ठेकेदार आणि त्यांच्या कामगारांना देखील पोलीस शोधून काढतील। 2 गोष्टी महत्त्वाच्या आहे, म्हणजे या लोकांना तर कठोरात कठोर शिक्षा व्हायलाच पाहिजे हा एक भाग आणि दुसरा म्हणजे अशा प्रकारची दुर्घटना पुन्हा घडू नये याची खबरदारी याची काळजी पुढच्या काळात घ्यावी लागणार आहे आणि त्या ठिकाणी मात्र महापालिकेचा रोल जो आहे महापालिकेची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते कारण हे होर्डिंग केवळ रेल्वे पुरतं मर्यादित आहे, मात्र पुणे शहरामध्ये अशी असंख्य होर्डिंग आहेत। महापालिकेच्या कागदावरती कदाचित कागदावरचा आकडा हा छोटा असू शकतो, मात्र अनधिकृत होर्डिंगची संख्या जवळजवळ 5 ते 6 हजारांच्या घरात आहे आणि त्या सगळ्या होर्डिंगबाबतचं एक प्रकारचं सुरक्षा ऑडिट त्याची तपासणी होणं गरजेचं आहे। त्यांचे करार कशा पद्धतीचे आहेत ते देखील पाहणं आवश्यक आहे आणि मग योग्य ती काळजी योग्य ती खबरदारी घेऊन उपाययोजना राबवण्याची आवश्यकता आहे। अगदी बरोबर आहे अरुण, अनेक उपाययोजना करणं गरजेचं आहे। कारवाई तर या सगळ्या दोषींवर होणार आहे, मात्र या सगळ्यामध्ये ज्यांचा बळी गेला त्यांच्या कुटुंबियांचं नुकसान कधीही भरून निघणार नाही हे सगळ्यांनीच लक्षात घ्यायला हवं आणि त्यानंतर आता प्रत्येक प्रशासनातल्या प्रत्येक व्यक्तीनं आता योग्य पद्धतीनं काम करणं खूप गरजेचं आहे। धन्यवाद तुम्हाला या संपूर्ण माहितीसाठी। तर एकंदरीत या दुर्घटनेमध्ये 4 जणांचा बळी गेल्यानंतर 2घांना अटक करण्यात आलेली आहे, पण खरं तर आता प्रत्येक ठिकाणच्या अशा होर्डिंगकडे त्या विभागानं गांभीर्यानं पाहणं आणि तिथे काय कारवाई करणं आवश्यक आहे ती करणं गरजेचं झालेलं आहे।